श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन ऐकणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, केशवराव साधक अवस्थेतच होते तेव्हा श्री महाराज केशवरावजींना म्हणाले, केशवराव, तुम्हाला कोणता नाममंत्र आवडतो? तेव्हा केशवरावजी म्हणाले, मला श्रीराम जयराम जय जय राम हा नाममंत्र आवडतो. फार छान, असे महाराज म्हणाले. आमचाही मंत्र तोच आहे. आता असं करावे की रोज कमीत कमी 5000 जप करत जावा. या मंत्राचा रोज 5000 जप व्हावा आणि 3 महिन्यांनी तो जप 10,000 व्हावा आणि आणखी 3 महिन्यांनी तो जप रोज 15,000 व्हावा आणि 15,000 जप रोजच व्हायला पाहिजे असं सांगितलं. म्हणजे त्यांचं साधन इंटर आर्ट्सपासून असं सुरू झालं. पुढे त्यांनी असं सांगितलं, केशवराव, महाराष्ट्रातले जे 5 महान संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी, या 5 महान संतांचं सर्व वाङ्मय, सर्व ग्रंथ आपल्याला वाचायचे आहेत. आता ते वाचायचे कसे यावर श्री महाराजांनी सांगितलं की संतांचे ग्रंथ, वाङ्मय जिथे अर्थ असेल असं पुस्तक घ्यायचं नाही. कारण खाली त्याचा अर्थ दिलेला असला की वाचण्याचा मोह होतो. आणि अर्थ तरी काय? जो माणूस तो अर्थ लिहितो त्याच्या मगदुराप्रमाणे तो अर्थ असतो. आणि पटकन पुढे सूचक रीतीने असं म्हणाले, जे काही असे अर्थ लिहिलेले आहेत त्याच्यापेक्षा आपण कितीतरी वर आहोत. जात्याचं आपली तयारी वरची आहे. तेव्हा खालच्याचा अर्थ लावून आपली दिशाभूलच होईल. तेव्हा ते करायचं नाही. बेअर टेक्स्ट सगळी घ्यायची आणि तुकारामांच्या गाथेपासून सुरुवात करायची. तुकारामांची गाथा वाचायला सांगितली आणि काय सांगितलं? केशवरावजी, असं करायचं की जिथे जिथे नामाबद्दल येईल, तुकाराम महाराजांचं जिथे जिथे काही सांगणं असेल तिथे तांबड्या शाईनं अंडरलाईन करायची. अशी सुरुवात झाली. त्याप्रमाणे ते अभंग वाचायचे. महाराज म्हणाले, वाचायला सुरुवात केल्यावर आपली काही ठिकाणी अडणारच आहे. अडल्यावर काय करायचं? अडल्यावर एवढंच करायचं की एकांतात थोडंसं जायचं, मनन करायचं आणि थोडंसं अंतर्मुख व्हायचं. आपल्याला अर्थ कळेल. आणि तो त्यांना कळायला लागला. पुढे महाराज म्हणाले, जिथे अजिबातच कळेनासं होईल तिथे थांबावं, 2000 जप करावा आणि पुन्हा त्या संताचं स्मरण करावं. तुम्हाला अर्थ कळेल. अशा तऱ्हेने ते वाचन सुरू झालं. पहिल्या प्रथम तुकाराम महाराजांची गाथा त्यांनी वाचायला सांगितली आणि अंडरलाईन करायला सांगितलं. त्याप्रमाणे त्यांची गाथा वाचून झाली. गाथा वाचून झाल्यावर त्यांनी ती आणली आणि म्हणाले, महाराज, ही माझी गाथा वाचून झाली. आता पुढे काय करावं? महाराज म्हणाले, आता असं करावं, गाथा काढा आणि ती चाळा, म्हणजे कळेल तुम्हाला. गाथा चाळली तर 2/3 गाथा अंडरलाईन झालेली होती. महाराज म्हणाले, याचा अर्थ मला तुमच्यावर एवढंच बिंबवायचं होतं की तुकाराम महाराजांना नामाशिवाय देव, भगवंत भेटत नाही हे सांगायचं होतं. हे मला तुमच्यावर बिंबवायचं होतं. तेव्हा तुम्ही नाम घ्या. तुकाराम महाराज नामच सांगतायत. भगवंताचं नाम घेतलं की माणसाला आत्मज्ञान आपोआप घरी चालून येतं. तुम्ही विद्वान आहात तेव्हा आता तुम्ही निमूटपणे नाम घ्या. तुमच्यावर हेच बिंबवण्यासाठी एवढा प्रपंच, एवढा खटाटोप केला. असो. साधक हो, परमपूज्य बाबा बेलसरे आणि परमपूज्य श्री गुरुदेव रानडे यांची प्रथम भेट आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.